आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। ईव्हीएमला मोबाईल कनेक्ट नसतो, अनलॉक करण्यासाठी कोणताही ओटीपी लागत नाही। मोबाईलवरून ईव्हीएम हॅकिंगचे आरोप फेटाळत निवडणूक आयोगाचा खुलासा। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकालाला खळबळजनक वळण। मतमोजणीच्या वेळेला रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडे ईव्हीएमशी कनेक्टेड फोन असल्याचा आरोप, 2 जणांवर गुन्हे दाखल। मतमोजणीच्या दिवशी डेटा अपडेट करण्यासाठी मोबाईल देण्यात आले होते। डेटा अपडेट करण्यासाठीचा मोबाईल वायकरांच्या मेहुण्याकडे गेला। निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांचं स्पष्टीकरण। कोर्टाच्या आदेशाशिवाय कोणालाही सीसीटीव्ही फुटेज देता येणार नाही। पोलीस तपासण्यासाठीही सुद्धा कोर्टाच्या परवानगीशिवाय सीसीटीव्ही देऊ शकत नाही। निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांची माहिती। ठाकरे गटानं जिंकलेल्या जागांवरील ईव्हीएमवर संशय घेतला नाही। वायकरांना जनतेनं निवडून दिलंय, कितीही आदळापट करा, धनुष्यबाणालाच जास्त मतं। मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरे गटावर खोचक टीका। पराभव जिवारी लागल्यानं त्यांचा रडीचा डाव सुरू। रवींद्र वायकरांचा ठाकरे गटावर पलटवार, तर वायकर पोस्टल मतांवर विजयी। निरुपमांनीही आरोप फेटाळले। रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडच्या मोबाईलमध्ये ईव्हीएम हॅक करणारा अॅप, आदित्य ठाकरेंचा आरोप। निवडणूक आयोग मतमोजणी दरम्यानचा सीसीटीव्ही का देत नाही, आदित्य ठाकरेंचा सवाल। वायकर प्रकरणामध्ये थेट राहुल गांधींचं ट्विट, ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर टीका। एलन मस्क यांनी शंका वर्तवलेल्या ईव्हीएमचं ट्विट रिट्विट करत मुंबईतल्या निकालावर सवाल। एलन मस्क यांनी गाड्या बनवण्याचं काम करावं, फुकटचा सल्ला देऊ नये, खासदार प्रफुल्ल पटेल यांचा खोचक टोला। राहुल गांधींनी निवडून आले तिथे ईव्हीएमवर अविश्वास दाखवावा, जिकडे जिंकले तिकडे ईव्हीएम चांगलं, हरले तिथे सेट केलं म्हणतात, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। लोकसभेचं उपाध्यक्षपद इंडिया आघाडीला न मिळाल्यास थेट लोकसभा अध्यक्षपदाचीही निवडणूक लढवणार, सूत्रांची माहिती। नियमाप्रमाणे उपाध्यक्षपद विरोधकांना मिळण्याचा दावा। लोकसभा अध्यक्षपद भाजपकडे गेलं तर चंद्राबाबू नितीश कुमारांचा पक्ष फोडतील, राऊतांचा खळबळजनक दावा। चंद्राबाबूंच्या पक्षानं उमेदवार दिल्यास टीडीपीला पाठिंब्याची तयारी। बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, चंद्राबाबूंना अध्यक्षपदासाठी पाठिंबा देतो असं कोणीतरी म्हणत होतं। चंद्राबाबूंनी तुम्हाला पाठिंबा मागितला का, शिंदेंचा संजय राऊतांना टोला। संजय राऊत फक्त जनतेचं लक्ष वेधून घेण्यासाठी अशी विधानं करतात। मोदींचं सरकार जाईल असं म्हणणं म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने, शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर। राष्ट्रवादीला केंद्रात स्थान मिळाल्यास मलाच मंत्रिपद मिळेल, खासदार प्रफुल्ल पटेल यांचा दावा, तर सुनेत्रा पवार यांचंही नाव मंत्रिपदासाठी चर्चेत। पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यामध्ये महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, मोठ्या फेरबदलाचा अंदाज। काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल, तर काही मंत्र्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता। यवतमाळच्या माजी खासदार भावना गवळींना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळण्याची शक्यता। शिंदे गट गवळींना विधान परिषदेवर घेऊन मंत्रिपद देणार, सूत्रांची माहिती। शिंदे मुख्यमंत्री पण फडणवीस आमचे नेते, मी ओपन बोलतो, पार्टीच्या अनुषंगानं फडणवीसांच्या आदेशानं कारभार चालतो। नवी मुंबईतल्या भाजपा आमदार गणेश नाईक यांचं वक्तव्य। परत येण्यासाठी उत्सुक असणाऱ्या आमदारांची संख्या मोठी, शरद पवार आणि जयंत पाटील योग्य तो निर्णय घेतील, अमोल कोल्हेंचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीमध्ये कोकणात महायुतीला प्रचंड यश, महायुतीला तडीपार करण्याची घोषणा करणाऱ्यांनाच कोकणवासियांनी तडीपार केलं, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। कुडाळ मालवणमधून कमी मतदान झाल्याचं सांगत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांनी मागितली विनायक राऊतांची माफी। मालवणमध्ये झालेल्या चिंतन बैठकीमध्ये मागितली जाहीर माफी। पटोले काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार, पटोलेंच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुका होणार। नाना पटोले मवियामध्ये नाराज असल्याच्या चर्चा चुकीच्या, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची TV9 मराठीला माहिती। फडणवीस दिलीप वळसे पाटलांमुळे मुख्यमंत्री, सभागृहामध्ये वळसे पाटील फडणवीसांना बोलायला 1 तास द्यायचे, विधानसभा अध्यक्ष कसे असावे याचं उत्तम उदाहरण, जितेंद्र आव्हाडांची टीका। फेक नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये काही एनजीओचा हात, अर्बन नक्षल काही एनजीओमध्ये घुसलेले आहेत, मुख्यमंत्री शिंदेंचा आरोप। काही मतदारसंघामध्ये विरोधकांनी मोठं लीड घेतलं, 400 पारच्या नाऱ्यामुळे आपले मतदार कार्यकर्ते रिलॅक्स राहिले हे आपल्याला निवडणुकीमध्ये भोवलं, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। छगन भुजबळ यांनी राज्यस्तरीय समता परिषदेची बैठक बोलावली। आज सकाळी 11 वाजता वांद्र्यामध्ये बैठक होणार। पक्षांतर्गत नाराजीसह जरांगींच्या आंदोलनाविषयी महत्त्वपूर्ण चर्चा होणार। पंकजा मुंडेंनी वायबसे कुटुंबियांची भेट घेतली। पंकजा मुंडेंच्या पराभव जिव्हारी लागल्यानं समर्थक पोपट वायबसेची आत्महत्या। वायबसे कुटुंबियांच्या भेटीदरम्यान पंकजा मुंडेंना अश्रू अनावर। जीव देऊ नका, नाहीतर मी राजकारण सोडून देईन, केवळ राजकारणामुळे असं घडतंय असं मला वाटेल, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। गिरीश महाजन एकनाथ खडसेंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न व्हावा, मंत्री अनिल पाटील यांची प्रतिक्रिया।
19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिवस, शिंदे गटाकडून वरळीमध्ये जय्यत तयारी सुरू. छत्रपती संभाजीनगरमधल्या पराभवानंतर ठाकरे गटाची आढावा बैठक. संभाजीनगरमध्ये आपल्याला फक्त पक्षाला मानणाऱ्यांनाच मतदान झालं, मुस्लिम आणि दलित समाजाचं मतदान आपल्याला झालं नाही, अंबादास दानवेंचं वक्तव्य. शरद पवार गटानंतर ठाकरे गटाचाही पुण्यामधील 6 मतदारसंघावर दावा. 8 पैकी 6 मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्याची पवार गट ठाकरे गटाची मागणी. मवियामध्ये पुण्यातील जागेवरून संघर्ष वाढण्याची शक्यता. विधानसभेसाठी पूर्व, दक्षिण आणि मध्य नागपूरच्या जागा आम्ही मागणार, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचं वक्तव्य. कुणी मोठं झालेलं भाजपला सहन होत नाही, भाजपसमोर सातत्यानं मोठा भाऊ बोलण्याचं धाडस दाखवावं, संजय शिरसाटांच्या मोठा भाऊ वक्तव्यावर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीमध्ये सांगलीमध्ये ठाकरे गट 2 जागा लढवणार, ठाकरेंमुळे काँग्रेस राज्यामध्ये 13 खासदारांवर गेली, चंद्रहार पाटलांचं विधान. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये माहितीचा अधिकृत उमेदवार मीच, अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार यांचा दावा. कोल्हापूरमध्ये लोकसभा निवडणुकीमधील पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा सक्रिय, स्वाभिमानीची 22 आणि 23 जूनला बारामती इथे राज्य कार्यकारिणी बैठक. सिक्कीममध्ये अडकलेल्या महाराष्ट्रामधल्या पर्यटकांशी मुख्यमंत्री शिंदेंनी साधला संवाद, मुख्यमंत्री कार्यालय रेस्क्यू टीमच्या संपर्कात. आम्ही मराठा आरक्षण खेचून आणू, मनोज जरांगेंना विश्वास, मराठा समाजाची एकजूट आणि चळवळीवर माझा विश्वास असल्याचंही वक्तव्य. जरांगेंना भेटण्यासाठी नेत्यांची रांग, ओबीसी आंदोलनाकडे मात्र पाठ, सगळे सोऱ्यांचे आदेश काढणाऱ्यांचे आमदार पाडणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा. प्रकाश शेंडगेंना विनंती, त्यांनी आमचं वक्तव्य नीट ऐकावं, इतर समाजाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंच्या इशाऱ्यावर मंत्री देसाईंची प्रतिक्रिया. राज्यात 40 वर्ष मराठा समाजाचे मुख्यमंत्री होते, मात्र एकानेही आरक्षणावर चर्चा केली नाही. आमच्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, पण ठाकरे पवारांच्या पांढऱ्या पायाच्या सरकारमुळे आरक्षण गेलं, बबनराव लोणीकरांचा हल्लाबोल. मराठा आरक्षणाबाबत मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरवण्यात आला, भाजप नेते अशोक चव्हाण यांचा विरोधकांवर आरोप. जरांगे फॅक्टर, संविधानाबाबत झालेल्या गैरसमजाचा मला फटका बसला, भाजपचे माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांचं विधान. जालन्यामध्ये ओबीसींच्या मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली, वडी गोद्रीमधील उपोषणस्थळी लक्ष्मण हाकेंवर उपचार. आज सकाळी 9 वाजता सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला भेट देणार, खासदार संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड हाकेंची भेट घेणार. मराठा समाजाप्रमाणे धनगर समाजाला सवलती मिळाव्यात, मागण्या मान्य झाल्या नाही तर माहितीला विरोध करण्याचा इशारा, आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक. साई भक्ताकडून साईंच्या चरणी सोन्याचं मुकुट अर्पण, 648 ग्रॅम सोन्याचा 42 लाखांचा मुकुट. माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या हस्ते इंदापूरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची उपस्थिती. सरकारकडून वारकऱ्यांच्या दिंड्यांना दिलेल्या अनुदानाला तुकाराम महाराजांचे वंशज हबप प्रशांत मोरेंचा विरोध, सरकारनं 20,000 मदतीचा निर्णय मागे घ्यावा, प्रशांत महाराज मोरेंची मागणी. पुणे अपघात प्रकरणामध्ये वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेल्या ससून रुग्णालयामध्ये अनेक बदल आवश्यक, वरिष्ठ डॉक्टरांच्या संमतीचं मत, कामकाजामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी रुग्णालय प्रशासनानं पावलं उचलावीत, 117 पानांचा अहवाल सादर. बकरी ईद निमित्त पुण्यामधल्या गोळीबार मैदान चौक परिसरामधील वाहतुकीमध्ये बदल, गोळीबार मैदान चौकातून शंकरशेठ मार्गे स्वारगेटकडे जाणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद. नागपुरात रेल्वे प्रशासनाकडून वॉर रूम स्थापन, प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेत प्रशासन सज्ज, वॉर रूम 24 तास सुरू राहणार. मध्य रेल्वेकडून 2 महिन्यामध्ये जाहिरातींच्या माध्यमातून विक्रमी महसूल जमा, प्रवासी तिकिटांव्यतिरिक्त मध्य रेल्वेकडून 17 कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जमा. धारावी पुनर्विकासासाठी शासनाच्याच कंपनीला जागा हस्तांतरित, अदानी समूहाला कोणतीही जागा हस्तांतरित करण्यात आलेली नाही, राजकीय आरोपांबाबत राज्य शासनाच्या धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमधील सूत्रांची माहिती. राज्यामधल्या गृहप्रकल्पांना महारेराचा दणका, 1750 गृहप्रकल्पांची नोंदणी स्थगित, बांधकाम पूर्ततेच्या तारखेची डेडलाईन न पाळल्यानं कारवाई. आपल्या दवाखान्यामध्ये आता कर्करोग तपासणी होणार, कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी विभागीय स्तरावर निदान आणि प्राथमिक सेवा पुरवण्याचा महापालिकेचा निर्णय, पावसाळ्यानंतर सुविधा उपलब्ध होणार. लिफ्टमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, डोंबिवलीमध्ये घडली धक्कादायक घटना, विनयभंग करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
उल्हासनगरमध्ये पोलीस आणि ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकला ठराविक वेळेतच वाहतुकीसाठी परवानगी. नियमांचं पालन न केल्यास कठोर कारवाई होणार. गरम समोसा मागितल्याच्या रागातून दुकानदाराची ग्राहकाला मारहाण. रागाच्या भरामध्ये ग्राहकाचं डोकं फोडलं. मुंब्रा परिसरामधली घटना. उल्हासनगरमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी 39 दुकानांवर धडक कारवाई. जेसीबी मशीनद्वारे दुकानं जमीनदोस्त. व्यापाऱ्यांची नाराजी तर प्रशासनाची कठोर भूमिका. अंबरनाथमध्ये नालेसफाईमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली. नाल्यामधला कचरा बाजूलाच टाकल्यामुळे दुर्गंधी. पालिकेकडून नालेसफाईच्या कामांचा देखावा सुरू. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली. रस्त्यावर सर्रासपणे सिलेंडर लावून खाद्यपदार्थांची विक्री. उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये 10 दिवसांमध्ये 10% वाढ. पाणलोट क्षेत्रामध्ये आतापर्यंत 148 मिलीमीटर पाऊस. 11वी प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी असल्याचं चित्र. प्रवेशासाठी उपलब्ध 1,19,000 जागांसाठी केवळ 92,000 अर्ज. महाराष्ट्र सीईटीचा निकाल जाहीर. राज्यामधल्या 37 विद्यार्थ्यांना 100% लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून 2024-25 साठी शुल्क परतावा धोरण जाहीर. 30 सप्टेंबर 2024 पूर्वी प्रवेश रद्द केल्यास विद्यार्थ्याला पूर्ण शुल्क परत मिळणार. गुजरात दंगली आणि बाबरी मशीद पाडल्याच्या घटना. शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्याची गरज नाही. राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची भूमिका. विद्यार्थ्यांना आता शाळेतच पास वितरण करण्यात येणार. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम हाती. गावाचा उंबरठा ओलांडणाऱ्या 67 मुलांची सुखरूप घरवापसी. प्रशिक्षित जवान आरपीएफकडून नन्हे फरिश्ते ऑपरेशन हाती. पेटीएमची मूव्ही आणि इव्हेंट तिकीट व्यवसाय विकण्यासाठी झोमॅटोशी बोलणी. 1500 कोटी रुपयांमध्ये करार होण्याची शक्यता. लोणावळ्यावरून पुण्याला जाणाऱ्या लोकलवर दगडफेक. कासारवाडी रेल्वे गेट जवळची घटना. दगडफेक करणाऱ्या एकाला पकडण्यात यश. वाशिम जिल्ह्यामध्ये रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. पेरणी झाल्यानंतर पाऊस झाल्यानं शेतकरी सुखावला. नांदेडमध्ये काल रात्री पावसाची हजेरी. मात्र पेरणीसाठी शेतकऱ्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा. परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाची हजेरी. रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस. पावसाच्या आगमनानंतर शेतीच्या कामांना वेग येणार. सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटामध्ये 3 ठिकाणी दरड कोसळली. घाटावरील वाहतूक एकेरी सुरू. मात्र दरडीचा धोका कायम. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलिसांकडून 40गाव रोड परिसरामध्ये रूट मार्च. जिल्हा पोलीस दलामधील अधिकारी कर्मचारी उपस्थित. धुळ्यामधल्या श्री क्षेत्र मोरशेवडीमधून पंढरपूरसाठी पायी दिंडीचं आयोजन. अनेक भक्त सहभागी. पायी दिंडीची 32 वर्षांची परंपरा. चांगल्या पावसासाठी धुळे शहरामधल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये गंगा दशहरा उत्सव साजरा. वरुण राजनाकडे भक्तांचं साकडं. धुळ्याच्या देऊर बुद्रुकमध्ये वादळी पावसामध्ये झालेल्या नुकसानीची सुभाष भामरेंकडून पाहणी. माजी खासदार सुभाष भामरेंकडून नुकसानग्रस्त भागामध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न. ग्रीन धुळे वृक्ष टीमकडून एका दिवसामध्ये 251 वृक्षारोपण तर 637 झाडांचं वाटप. शहरामध्ये ग्रीन धुळे वृक्ष टीमला चांगला प्रतिसाद. बदलापूरमध्ये सत्कर्म आश्रमामध्ये वृक्षारोपण. आमंत्रा ग्रुपचा उपक्रम. आश्रमाच्या परिसरात अनेक झाडी लावण्यात आली. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याचे दर 2,000 रुपये क्विंटलवर. मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री सुरू. नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी मजूर टंचाईची समस्या. शेतकऱ्यांसमोर मजूर टंचाईमुळे मोठी समस्या निर्माण. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरचीचे लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता. मागच्या हंगामामध्ये मिरचीला चांगला भाव मिळाल्यानं यंदा विक्रमी लागवडीची शक्यता. नंदुरबारच्या चांदसैली घाटामधल्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य. पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याची भीती. प्रशासनाकडून उपाययोजना मात्र शून्य. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सायबर गुन्ह्यामध्ये वाढ. 2 गुन्ह्यामध्ये 78 लाखांची फसवणूक. तर जिल्ह्यामधल्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये 20 गुन्हे दाखल. नंदुरबारमधल्या सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये मोबाईल नेटवर्क नाही. शासनाच्या अनेक योजना ऑनलाईन असल्यानं नागरिक नेटवर्क अभावी योजनांपासून वंचित. लोकसभा निकालानंतर सरसंघचालक मोहन भागवत योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये बंधदार आड चर्चा. तब्बल अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. दिल्ली पाणी प्रश्नावरून भाजप आक्रमक. पश्चिम दिल्लीमध्ये भाजप खासदार कमलजीत सेहरावत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. नीट परीक्षेमधल्या घोटाळ्यामध्ये दोषी आढळल्यास कोणाची सुटका केली जाणार नाही. देशामधल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती.
नीटचे पेपर सोडून देणाऱ्या रॅकेटमधील 5 आरोपींना पोलिसांनी केली अटक. प्राचार्य देखील रॅकेटमध्ये सहभागी. आरोपीने 27 विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 10 लाख रुपये घेतल्याचं उघड. मणिपूरमध्ये सीएम हाऊस जवळच्या घराला आग. अग्निशमन दलानं 1 तासामध्ये विझवली आग. 5 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावरही हल्ला झाला होता. भारतीय हवाई दल रेड फ्लॅग युद्धाभ्यास 2024 मध्ये सहभागी. अमेरिकेमधल्या अलास्कामध्ये सिंगापूर जर्मन हवाई दलासह संयुक्त सराव. इस्रायल आणि गाझामधील संघर्षामध्ये मोदींनी हस्तक्षेप करावा. पॅलेस्टाईनचे पंतप्रधान मोहम्मद मुस्तफा यांचं पंतप्रधान मोदींना पत्र. अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी. युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून बिश्नोई गँगकडून धमकी देणाऱ्या आरोपीला राजस्थानच्या बुंदी इथून अटक.